हाय हॅलो, जय महाराष्ट्र सगळ्यांना. कशा आहात सगळे? झालं सगळ्यांचं जेवण वगैरे? बघा आता किती वाजले घडीमध्ये. मी आत्ताशी जेवते. बस टाईमच नाही भेटला जेवण करायला. नाश्ता पण नाही केला आणि जेवण पण नाही केलं. तर इडली फ्राय केली मी. आज व्हेज जेवण आहे. चटणी आणि इडली फ्राय. व्हिडिओ बनवायचं कारण हे का धर्तीवर, आपण ज्या धर्तीवर राहतो या धर्तीवर समाजामध्ये सगळ्यांना जगायचा अधिकार आहे. बरोबर आहे का नाही? ते प्राणी असू या मनुष्य. झालं असं, एका फॅमिलीमध्ये इथलीच आसपास त्यांनी एका कुत्री होती, हां, पाळलेली. म्हणजे लहान होतं पिल्लू, तेव्हापासून त्यांनी पाळलेलं होतं. ठीक आहे, लय लहान असताना. ती झाली असं 10-11 वर्षाची, असं आसपास असं, जास्त वय नसतं. तर ज्यावेळेस पाळत्या त्यावेळेस विचार करायला पाहिजे ना, का आपल्याकडून सांभाळणं होईल का नाही होणार, काय विचार करून पाळायचं ना. कुत्रं असो, मांजर असो, कुठला प्राणी असो. आज हे नाही म्हणत आहे तुम्ही पाळू नका. जेव्हा पाळत्या तर त्या कुत्र्याला किंवा मांजरीला, कुठल्याही प्राण्याला, घरातले जे माणसं असतात त्यांची सवय लागून जाते त्यांना. तर त्यांना बाहेरचं वातावरण सूट नाही होत नंतर. तर एका फॅमिलीने तिला लहानाचं मोठं केलं, सांभाळलं. जेव्हा ते रूम खाली करून गेले, जिथं राहत होते तिथून रूम खाली करून गेले, तिला संग घेऊन जायचं ना, तर त्या लोकांनी तिला घेऊन नाही गेले. 1 वर्षापासून ती अशी जिकडे इकडं भटकती. ती रस्त्यावरच्या कुत्र्यांना लहानपणापासून सवय असते कचऱ्यातलं खायचं, कोणी दिलं तर खायचं, नाही दिलं तर उपाशी राहायचं. असे बरेच लोक असे आहेत का कुत्र्यांच्या, मांजरींच्या केअर करते, म्हणजे केअर करते त्यांना. जर आपण कुठं